हाय, मी साक्षी. तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची राहूनच गेली. काय ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच. हे आहे चांप आणि सखी. काळी आहे ती सखी आहे बरं का. आणि हा गोरागुमटा दिसतोय तो चांप. हा तिला फोर्स करत होता की माझ्यासोबत खेळ. मग मी त्याच्या मागे गेल्यावर तो एवढा घाबरला आणि शांत झाला. मग त्या दोघांना पण मी ट्रीट्स चारली आणि मग दोघे पण शांत बसले. त्याच दिवशी सखी माझ्या पायात घुटमळत होती. मला घेऊनच बस, मला गोंजारच आणि सारखं अंग टाकून देत होती, इकडे तिकडे करत होती आणि तिचं पोट वाढलं असल्यामुळे तिला असं उलटं पण होता येत नव्हतं. मग मी तिला थोडा वेळ गोंजारलं, जवळ घेतलं. मग नंतर ती जागा शोधत होती. मग आम्हाला समजून गेलं की आज तिची बहुतेक डिलिव्हरीच होणार आहे. मग आम्ही तिला हे खोकं तयार केलं आणि त्याच्यात तिला बसवलं. मग तिची ही अशी डिलिव्हरीची प्रोसेस चालू झाली. मग तिला हे पहिलं बेबी झालं, पण तिनं हे असं थोडंसं झाकूनच घेतलं. म्हणजे मला व्हिडिओ नाही व्यवस्थित काढता आला, कारण मी पण खूप घाबरले होते. ती खूप ओरडत होती. मग तिला हे मी अशा मधून ट्रीट्स चारत होती. तुमच्या पण घरी जर मांजर असेल आणि तिचं जर असं होत असेल तर तुम्ही पण तिला ट्रीट्स चारा. म्हणजे जर तिने समोर डिलिव्हरी केली तर. आता हिने हे पहिलं बेबी दिलं. हिची पिल्लं पण एवढी सुंदर झाली होती ना. पण ॲक्च्युली मी खरंच तुमच्यासोबत ह्या गोष्टी कधीच नाही शेअर केल्या, की माझ्याकडं पण ह्या मांजर वगैरे आहेत. मला खूप आवडतात मांजर. मी कॅट लवर आहे. तर ह्या सर्व प्रोसेसमध्ये रात्रीचे 12 वाजले. तोपर्यंत तिचा पेन, मग ती जरा शांत झोपली. मग तेव्हा मला कुठे जरा बरं वाटलं. पण कधी-कधी प्राणी एवढे अटॅच होऊन जातात ते समजतच नाही. आता हिने हे एवढे पिल्ले झाकून घेतलेत का, तर हे मला म्हणत होती की का माझ्या पिल्लांचा व्हिडिओ काढतेय, का जवळ येते, ही तिची भाषा होती. म्हणजे की ती अशी म्याव-म्याव करूनच सांगते, पण मला तिचं सर्व काही समजतं. पण मला विशेष त्या गोष्टीचं वाटलं, एवढ्या रात्री तिने सर्व पिल्ले अशी स्वच्छ वगैरे करून ठेवली. आणि पण माणसाला समजत नाही तेवढं प्राण्यांना समजतं, हे मात्र नक्कीच खरं आहे. आणि मी घरात एकटीच असते. सखीच कायम माझ्यासोबत असते, म्हणून मग मी तिचं नाव सखी ठेवलं आहे. कारण ती खूप अटॅच आहे माझ्याशी आणि मी पण खूप अटॅच आहे तिच्याशी. मला तिचं थोडं जरी दुखायला लागलं तरी मी अस्वस्थ होते, मला करमत नाही. हे बघा, हिचा लाडू हा कसा झोपला आणि ही तिन्ही पिल्लं झालेली आहेत. मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे शेअर करायचं होतं की माझ्या सखीला 3 पिल्लं झाली. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण असंच प्राण्यांवर प्रेम करत जावा.